उद्देश होईल. माझ्या रॅलीमध्ये पण होते दुपारी 2 वाजेपर्यंत, परंतु त्यांना मुंबईला जायचं होतं म्हणून ते गेले. विजय साळवे मंडळासाठी ते आलेलं नाही. आजच्या एकूण नियोजनामध्ये कल्याणपूर्व, अंबरनाथ आणि डोंबिवली अशा 3 ठिकाणच्या सभा होत्या. मात्र कल्याण पश्चिमला वेळेमुळे आम्हाला ॲडजस्ट करता येत नव्हतं, तर किमान इथल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधावा अशी ऐन वेळेला आलेली सूचना होती. त्याच्यानुसार हे नियोजन आहे. याचा अर्थ लगेचच अमुक एक कुणीतरी गैरहजर आहे म्हणजे काही झालं, कृपा करून आमची पत्रकारांना विनंती असेल, आपण निवडणूक आयोगासारखे वागू नका, आपण तरी आमच्यावर विश्वास टाका आणि आपण तरी निरपेक्षपणे बातम्या द्या, एवढी आमची अपेक्षा असेल. काय कल्याणमधील गुन्हेगारीसाठी काय नेत्यांवर तुम्ही आरोप केला आहे की? येस, हां, कल्याणमधला गुन्हेगारीचा जो सुळसुळाट आहे आणि हे आकडे कपोलकल्पित नाहीत. मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवादाच्या निमित्ताने जेव्हा मी स्वतः कल्याणमध्ये आली होती आणि कल्याण कोर्टच्या परिसरात अनेक वकिलांशी एकत्रितपणे संवाद साधला होता, तेव्हा कल्याण कोर्टामध्ये क्रिमिनल प्रॅक्टिस अत्यंत आघाडीची प्रॅक्टिस करणारे अनेक वकील, त्या वकिलांचं असं म्हणणं होतं की काही सगळ्यात जास्त लोड कल्याण कोर्टावर आहे, तुलनेमध्ये कोर्ट कमी आहे, परंतु लोड इतका आहे की इथे सातत्याने सगळ्यात जास्त महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा क्राईम रेट जर कोणाचा असेल तर तो क्राईम रेट हा कल्याणमधला आहे आणि इथे दहशतीचं वातावरण आहे. ही दहशत का आहे? कारण इथल्या म्हणजे एकनाथ शिंदेंनी गद्दारी करून घटनाबाह्य सरकार स्थापन केल्यानंतर प्रत्येक सत्ताधारी आमदाराने एकच महत्त्वाचं काम केलं, आपल्या मर्जीतले पोलीस निरीक्षक आणले आणि पोलीस स्टेशनला आणून बसवले. आणि त्या पोलीस निरीक्षकांनी करायचं काय? जो कोणी सत्ताधारी आमदारांना उघडं पाडतो, सत्ताधारी आमदारांच्या गद्दारीवर बोट ठेवतो, त्यांच्या गैरकारभारावर बोट ठेवतो, लगेच त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे. म्हणजे 353 354 आम बात होती आणि त्यामुळे इथला जो क्राईम रेट आहे तो वाढत गेला. हे मी वेगळं सांगायची गरज आहे का? की जर पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांवर गोळीबार होत असेल तर पोलिसांचा धाक किती आहे? बोलाचाच भाग. मी जरा आठवण करून दिली पाहिजे की पाशा पटेल यांच्या समवेत कृषी दिंडी काढली होती फडणवीसांनी आणि कृषी दिंडी काढत त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही सोयाबीनला साधारणतः 6,000 रुपये भाव देऊ. आत्ता फडणवीसांचं सरकार आहे, जेव्हा त्यांनी हे म्हटलं होतं तेव्हा भाव 4,800 होता. मी शेतकऱ्याची लेक आहे. आत्ता सोयाबीनचा भाव आहे 3,800 ते 3,500पर्यंत खाली घसरला आहे. म्हणजे सरकार असताना तुम्ही काय पंचांग हरवलं आहे का? का बरं सोयाबीनला भाव दिला नाही? कापसाला भाव का दिला नाही? मला आनंद आणि अभिमान आहे की सन्माननीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना इथल्या शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा झाला. मला आनंद आणि अभिमान आहे की उद्धवसाहेबांच्या काळात सोयाबीनला भाव 6,000 रुपये होता तर कापसाचा भाव 12,000पर्यंत गेला. जे फडणवीस आता घोषणांचा पाऊस पाडत आहेत त्यांना आम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे. 1 रुपयात विमा हे जे चॉकलेट दाखवलं होतं त्याचं काय झालं? विमा कंपन्यांचा फायदा फडणवीसांनी करून दिला, पण विमा कंपन्यांचा फायदा करून देताना शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलं? आत्तामध्ये अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसामध्ये जे सगळ्या शेतपिकांचं सगळ्या शेतमालांचं नुकसान झालं त्याचे पंचनामेसुद्धा झाले नाही. जाणीवपूर्वक पंचनाम्यांना उशीर केला गेला. आचारसंहिता लागली. कृषी मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे नामानिराळे झाले. त्यामुळे ह्या प्रत्येक वेळेला घोषणांचे असे चॉकलेट आणि गाजर दाखवणं फडणवीसांनी बंद करावं. महाराष्ट्रातला शेतकरी आता सुजाण झालेला आहे. मी हे फार जबाबदारीने विधान केलं आहे, कारण ज्या लोकांची एकूण मुस्लिम समुदायाबद्दलची भूमिका काय आहे हे फक्त मी किंवा आपण नाही, उभा महाराष्ट्र जाणतो. मुस्लिम समुदायाबद्दल काय सापत्नपणाने आणि अक्षरशः सापत्न हा शब्द खूप हलका होईल, शत्रुभावाने जे लोक वागतात, अशा शत्रुभावाने वागणाऱ्या लोकांना कल्याण पश्चिममध्ये बहुल मुस्लिमांची मते हवी आहेत. म्हणून आत्ता त्यांना साबीर भाईंचा चेहरा आठवतोय. मात्र साबीर भाई हे हिंदू किंवा मुसलमान याच्या खूप पुढे जाऊन
मानवी संवेदना जागी ठेवून महाराष्ट्राची सत्तामत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी काम करणारे नेते होते. त्या साबीरबाईंचा फोटो ज्या अर्थाने, ज्या हेतूने, ज्या पद्धतीने वापरला जातोय हे मुस्लिम समाज ओळखून आहे आणि त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे तो निश्चितपणे खात्रीने घेतो. ओके, थँक्यू. बोलणार काही मुद्द्यावर बोलणार सचिनजी?